माझं लग्न होऊन काही वर्षानंतर माझ्या नवऱ्याचं निधन झालं आणि मी विधवा झाले. म्हणून मला लागेल ते सुख मला मिळालंच नाही. पण मी त्या गोष्टीकडे नजरअंदाज केले. एक दिवशी मी एकटी शेतात काम करत होते. वरून पाऊस येत होता. तेव्हा आमच्याच गावातला एक राहुल नावाचा तरुण आला. मी पावसात भिजत होते म्हणून त्यानं काही केळीची पानं तोडून माझ्या डोक्यावर धरली होती आणि वरून पावसाचे पडणारे पाणी तो माझ्या अंगावर पडू देत नव्हता. आम्ही दोघे जवळजवळच उभे होते. हळूहळू तो माझ्याजवळ येऊ लागला आणि माझ्या ओठांना, नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपाली आहे. मी विधवा आहे. माझं वय 27 वर्ष आहे. माझं 6 वर्षापूर्वी असं या तरुणासोबत लग्न झालं होतं. आम्ही खेडेगावातच राहत होतो. माझ्या पतीकडे 3 एकर शेती होती. माझा नवरा खूप प्रामाणिक आणि कष्टाळू होता. तो दिवसभर शेतात खराब राबायचा, माझी खूप काळजी घ्यायचा आणि माझ्यावर भरभरून प्रेम करायचा. मी गर्भवती राहिले. माझ्या पोटात 7 महिन्याचं बाळ होतं. नियतीला आमचा हा चांगला चाललेला संसार बघावला नाही. कोरोनाच्या काळात माझ्या पतीला कोरोना झाला आणि मी गर्भवती असल्यामुळे त्याने मला जवळ येऊ दिलं नाही. तो सरकारी दवाखान्यात ॲडमिट झाला. माझ्या आईबाबांना तिथे जायला जमत नव्हतं आणि डॉक्टर लोकसुद्धा मला तिथे येऊ देत नव्हते. माझं मन सतत काळजीत असायचं. काय करावं काही समजत नव्हतं. मी अक्षरशः वेडी झाल्यासारखी वागत होते. माझा नवरा हळूहळू खंतत चालला होता. त्याच्याकडे पाहायला कुणीच नव्हतं. डॉक्टर लोकांनी जेवढं शक्य होतं तेवढं ट्रीटमेंट केलं. पण नवरा एकदा दवाखान्यात गेला तो परत आलाच नाही. त्याचा मृत्यू झाला. आम्हाला नवऱ्याचा मृत्यूदेह दिला नाही. मी खूप तणावात होते. माझं रडू थांबत नव्हतं. आयुष्य संपल्यासारखं वाटत होतं. पण मी गरोदर असल्यामुळे माझ्या बाळासाठी मला जगावं लागणार होतं. हळूहळू माझे 9 महिने पूर्ण झाले आणि मी एका सुंदर मुलीला जन्म दिला. ती खूपच देखणी आहे. ती हळूहळू मोठी होऊ लागली. 3-4 महिन्याची झाली होती. एक दिवस मी आईबापांना म्हणाले की मला माझ्या सासरी सोडून द्या. माझ्या नवऱ्याचे आईवडील नव्हते. आईबाबा म्हणाले, तू एकटी काय करशील? पण मी त्यांना सांगितलं, तुम्ही माझ्यासाठी खूप केलं आहे. आता मला तुमच्यावर ओझं होऊन राहायचं नाही. होई नाही करत शेवटी त्यांनी मला माझ्या सासरी आणून सोडलं. माझं धुळकात पडलेलं घर मी साफ केलं. माझ्या मुलीला सांभाळत मी तिथेच राहू लागले. मी ठरवलं की आता आपण शेती करायची. शेतीत काय करावं हे काही कळत नव्हतं. आमच्या गावातच एक तरुण होता. त्याच्या शेतात ड्रॅगन फ्रूट आणि पपई अशा फळबाग्या होत्या. मला वाटलं आपणही याच पद्धतीने काहीतरी करावं. आमच्या शेतात विहीर होती आणि विहिरीला बऱ्यापैकी पाणी होतं. मग मी ठरवलं की एके रविवारी आपण त्या तरुणाला भेटायचं. मी रविवारी त्याच्या घरी गेले, पण तो घरी नव्हता. मी त्याच्या आईवडिलांशी बोलले. ते म्हणाले, राहुल आला की तुला तुझ्याकडे पाठवतो. त्याचे आईवडील मला ओळखत होते. त्यांनी माझी विचारपूस केली. नवरा केल्याचं कळल्यावर त्यांनाही खूप दुःख झालं. मी परत घरी आले. संध्याकाळी 4 वाजता तो तरुण त्यांच्या 2 व्हीलरवर माझ्या घरी आला. मी घरीच होते. मी त्याला पाहिलं आणि आतमध्ये गेले. घरात बसण्यासाठी चटई अंथरली. माझं घर साधंच होतं. 2 पत्र्याच्या खोल्या. माझी मुलगी पाण्यात खेळत होती. तो आत आला. आमच्यात आधी ओळख नव्हती. मी त्याला बसायला सांगितलं. 2 कप चहा केला. त्याला 1 कप दिला आणि मी त्याच्यापासून काही अंतरावर बसले. आमचं बोलणं सुरू झालं. त्याची माझ्याशी ओळख नसल्याने सुरुवातीला थोडा संकोच वाटत होता.
पण त्याची आणि माझ्या नवऱ्याची चांगली ओळख होती. तो म्हणाला, तुमचा नवरा स्वभावानं खूप चांगला होता. आमचं छान जमायचं. मग त्याने विचारलं, कशासाठी बोलवलं आहे? मी म्हणाले, मला शेती, ड्रॅगन फ्रूट आणि पपई बाग लावायची आहे. तुम्ही तुमच्या शेतात केलेली लागवड पाहिली. खूप छान शेती करता तुम्ही. तो हसत हसत म्हणाला, जिद्द असली की सर्व काही होतं. तो म्हणाला, अरे वा, चांगलं आहे की. मग काय अडचण येते? मी म्हणाले, मला शेतीतलं जास्त माहिती नाही. माझा नवरा सगळं बघायचं. आता माझा नवरा नाही, मी एकटी आहे. माझी मुलगी आहे, म्हणून मी विचारलं की मी हे करू शकते का? किती खर्च येईल आणि किती रोपे लागतील? मजूर किती लागतील? यासाठी ट्रिप कुठून आणायची? हे सगळं सांगू शकता का? त्याने मला सगळं सविस्तर समजावून सांगितलं. राहुल म्हणाला, मी तुम्हाला मदत करत जाईल. तो खूप तरुण होता. दिसायलाही देखणा होता. माझ्यापेक्षा एखाद्या वर्षांनी मोठा किंवा माझ्या वयाचाच असावा. त्याने मला विचारलं, तुमचं नाव काय? मी म्हणाले, माझं नाव दीपाली आहे. तेव्हापासून तो मला दीपाली वहिनी म्हणून हाक मारू लागला. मग मी त्याच्या मदतीने ड्रॅगन फ्रूटची आणि पपईची रोपं आणली. ड्रीप आणलं. 2 एकरावर त्याची लागवड केली. काही महिला कामावर ठेवून मी ही लागवड पूर्ण केली. राहुलचं BSc ॲग्रिकल्चर झालं होतं. तो मला शेतीविषयी सगळ्या गोष्टीची माहिती देत असे. कोणती औषध मारायची, कोणतं खत टाकायचं, किती पाणी द्यायचं वगैरे. औषध आणि खते तो स्वतः आणून द्यायचा. स्वभावानं तो खूप चांगला होता. हळूहळू आमची ओळख वाढत गेली. आता ड्रॅगन फ्रूट आणि पपईची झाडं वाढायला लागली होती. त्या हिरव्या ड्रॅगन फ्रूटच्या आणि पपईच्या बागेतून फिरताना मन भरून जायचं. खचलेलं मन पुन्हा जिद्दीने उभं राहायचं. नवऱ्याच्या आठवणीत मी कसे तरी दिवस काढत होते. आता 9 महिन्यातच ड्रॅगन फ्रूटला फूल लागले. ड्रॅगन फ्रूट भरपूर फळ धारण करत होती. जसे एखादी स्त्री गर्भवती राहते आणि हळूहळू तिचं लहान बाळ वाढू लागतं, तसं ड्रॅगन फ्रूटचं झालं होतं. मी जमेल तेवढं स्वतः करत होते. पण जेव्हा जमत नव्हतं तेव्हा काही महिला कामावर लावायचे. तरी मी शक्य तितकं काम स्वतः करत होते. कारण माझी मुलगी लहान असल्यामुळे मी फारसे कष्ट करू शकत नव्हते. कधी कधी मी शेताच्या कडेला 2 झाडांना जुनी साडी बांधून झोळी बनवत असे आणि त्यात मुलीला ठेवत असे. ती त्या झोळीत खेळत असे आणि मी दिवसभर शेतात काम करत असे. एकदा मी ड्रॅगन फ्रूटच्या बागेत जाता उगवलेली फुटवे कापत होते. तेव्हा अचानक माझ्या मुलीचा मोठ्याने रडण्याचा आवाज आला. मी घाबरून धावत बाहेर आले. पाहिलं तर एका झाडावरून नाग खाली लोंबळत होता. तो नाग पाहून माझी मुलगी घाबरून रडत होती. मी सुद्धा ओरडले. तिकडून राहुल धावत येताना मला दिसला. त्यानं झटकन काठीच्या साहाय्याने त्या नागाला फेकून दिलं. मी खूप घाबरले होते. मी पळत जाऊन बाळाला उचलून कवटाळलं, छातीशी लावलं. बाळ काही वेळात शांत झालं. राहुलनं माझ्या मुलीचा प्राण वाचवला होता. तो शेतामध्ये लागणारे औषध घेऊन आला होता. त्यानं ती शेतातच तिथे टाकून तो धावत त्या सापाला फेकून देण्यासाठी आला. तो शेतात पाठीमागे जाऊन पुन्हा ते औषध घेऊन आला. मी राहुलचे आभार मानले, पण तो म्हणाला, वहिनी, आभार वगैरे मानू नका. पण खरं तर त्यानं माझ्या मुलीचा जीव वाचवला होता. त्यामुळे आभार मानणं माझ्यासाठी गरजेचं होतं. राहुल एका झाडाखाली बसला. दुपार झाली होती, त्यामुळे माझा जेवणाचा वेळ झाला होता. मी घरातून 1 भाकरी आणि थोडी भाजी घेऊन आले होते. मी म्हणाले, आता आले आहात तर जेवण करून जा. तो म्हणाला, नको नको, मला उशीर होईल. पण मी आग्रहाने म्हणाले, आज मी तुम्हाला जेवण घातल्याशिवाय जाऊ देणार नाही. मी एका आठवड्यात आणलेलं जेवण सोडलं. 1 तांब्या भरून कळशीतलं पाणी त्याला हात धुण्यासाठी दिलं. त्याने हात धुतले. माझ्यासमोरच तो जेवायला बसला.
एका कापडात भाकरी आणि लोणचं होतं. एका डब्यात भाजी होती, त्याला मी एका टोपणात भाजी दिली आणि मला डब्यात भाजी घेतली. अर्धी भाकरी त्याला, अर्धी भाकरी मला. तो माझ्याबरोबर खूप आनंदाने जेवत होता. कधी कधी मी नवऱ्याबरोबर शेतात यायची. अशीच आम्ही दोघं बांधावर एका झाडाच्या खाली जेवण करत बसायचो. ते आठवून अचानक माझे डोळे पाणावले. जेवताना माझ्या नजरा एकमेकांना भिडत होत्या. खरं सांगायचं तर मला राहुल खूप आवडू लागला होता. तो प्रत्येक वेळी मला मदत करत होता. त्यानं माझ्या मुलीचा जीव वाचवला होता आणि शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर तो माझ्या मदतीला धावून यायचा. जेवण झाल्यानंतर तो म्हणाला, चला पाहूया कसे आले आहे ड्रॅगन फ्रूटचे फळ. किती चांगली फळधारणा झाली आहे. मग आम्ही ड्रॅगन फ्रूटच्या बागेत फेरफटका मारायला लागलो. ड्रॅगन फ्रूट खूप चांगली आली होती. राहुल बरोबर फिरताना खूप आनंद मिळत होता. तो म्हणाला, वहिनी, तुमच्या कष्टाला फळ आलं. ड्रॅगन फ्रूटला दरही चांगला आहे. अजून 20-25 दिवसात व्यापाराला देता येईल. हे ऐकून मी खूप आनंदी झाले. बागेमध्ये फिरताना मला खूप छान वाटत होतं. राहुलसुद्धा माझ्याकडे चोरून चोरून पाहत होता. पण मीच मुद्दामून टाळाटाळ करत होते. कारण राहुल तरुण होता आणि मी विधवा होते. मला एक मुलगी होती. त्याच्याकडे पाहणं चुकीचं वाटत होतं. म्हणून मी त्याच्याशी जवळ पडण्यापासून स्वतःला रोखत होते. ड्रॅगन फ्रूटच्या बागेमध्ये आम्ही खूप चाललो होतो. आम्ही दमलो होतो म्हणून आम्ही एका झाडाच्या बुट्ट्याजवळ थांबलो. माझी मुलगी माझ्या कडेवर होती. तेवढ्यात आभाळ दाटून आलं. अचानक मुसळधार पाऊस कोसळायला लागला. मी घाईघाईने जवळच्या ड्रॅगन फ्रूटच्या आळेत जाऊन उभी राहिली. झाडाच्या पानामधून थेंब टपाटप खाली पडत होते. काही थेट माझ्या खांद्यावर, काही गालावर येऊन आटपत होते. ते थेंब मोत्यासारखे चमचमत होते, पण त्यात एक वेगळीच गोडी होती. तेवढ्यात राहुल माझ्याकडे पाहत हलक्या हसतमुखाने पुढे आला. त्याने 2-3 मोठी पानं तोडली आणि अगदी हलगत माझ्या डोक्यावर छत्रीसारखी धरली. पाऊस अजूनही जोरात होता, पण त्या पानामुळे माझ्यावर पडणारे थेंब आता त्याने थांबवले होते. तो माझ्याजवळ उभा राहिला. इतका जवळ की त्याचा श्वासाचा उष्ण स्पर्श मला जाणवत होता. त्यांचा रुंद खांदा माझ्या खांद्याला स्पर्श करत होता. पावसाचा गारवा पण त्याचा जवळ असल्याने मला एक वेगळंच उदारपणा अंगावर पसरलं होतं. हळूहळू त्याचा चेहरा माझ्याकडे झुकू लागला. माझं हृदय वेड्यासारखं धडधडू लागलं. मी नकळत डोळे मिटले. पुढच्या क्षणी त्याचे ओठ माझ्या ओठांना हळूवार स्पर्श केले. पावसाच्या संगीतात मिसळलेला तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात गोड अनुभव होता. वेळ जणू थांबून गेला होता. काही वेळाने पाऊस थांबला. वातावरणात हलकी धुंदी पसरली होती. मी अजूनही थोडी थरथरत होते आणि माझ्या गालावर लाली पसरली होती. लाजेनं मी त्याच्याकडे पाहू शकत नव्हते, पण मनाच्या खोलवर एक सुखद थरार कायमचा कोरला गेला होता. पाऊस हळूहळू थांबला. हवेत अजूनही ओलसर गंध दळवत होता. मातीचा सुगंध वेड लावत होता. झाडाच्या पानावरून अजूनही टपोरे थेंब खाली पडत होते, जणू आभाळाच्या डोळ्यातून आलेले शेवटचे असावे. अजूनही डोळे खाली घालून उभे होते. गालावर आलेली लालसर छटा आणि ओठानं उमटलेला तो क्षण मनात एक अमानिक गोडसर थरार निर्माण करत होता. राहुल शांतपणे माझ्याकडे पाहत होता. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच ममत्व आणि आपुलकी होती. मी राहुलसाठी आणलेलं छोटंसं गिफ्ट ते घड्याळ हातात घेतलं. ओले कपडे बदलून मी ती नवीन साडी नेसली होती. पावसाच्या धुवून निघालेल्या हवेत ती साडी माझ्या अंगावर जणू खुलून फुलली होती. आरशासमोर स्वतःकडे पाहिलं तेव्हा मलाही थोडंसं लाजल्यासारखं वाटलं. राहुल समोर गेल्यावर त्याच्या डोळ्यातल्या चमकन ते सगळं स्पष्ट झालं.
तो मला एकटक पाहत राहिला. माझं हृदय धडधडत होतं. मी हळूच म्हणाले, हात पुढे कर. त्याने थोडासा गोंधळून हात पुढे केला. मी अलगद त्याच्या हातावर ते घड्याळ ठेवलं. त्याच्या डोळ्यात भावुकता दाटून आली. घड्याळ उघडून पाहिलं, पुन्हा माझ्याकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी त्याने मला मिठीत घेतलं. त्याच्या मिठीत मी हरवून गेलो. आम्हा दोघांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण ते आनंदाचे अश्रू होते. राहुलचा चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ सरकत होता. यावेळी मी डोळे मिटले नाहीत, थेट त्याच्या डोळ्यात डोळे घातले. त्याने हळूहळू माझ्या ओठांना स्पर्श केला. मीही त्यांच्या ओठांना तितक्याच ओढीनं प्रतिसाद दिला. त्या चुंबनानं माझ्या मनात दडलेलं सगळं प्रेम बाहेर आलं. आम्ही एकमेकांच्या श्वासात विसवलो, एकमेकांच्या स्पर्शात हरवलो. त्यांच्या हाताने माझ्या कमरेला अलगद धरलं. मी त्यांच्या छातीशी अजून घट्ट बिलगले. वातावरणात फक्त आमच्या श्वासांचा आवाज होता. क्षणोक्षणी आमची जवळीक वाढत होती. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक चुंबन अधिक गहीर होतं. आमचं प्रेम आता फक्त भावनापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं, तर शरीर आणि आत्मा दोन्ही एकरूप होत होते. आम्ही दोघं त्या क्षणात पूर्णपणे हरवून गेलो होतो. जग थांबलं होतं, फक्त आमचं प्रेम वाहत होतं. राहुलने मला मिठीत घेतलं होतं. त्याच्या छातीवर डोकं ठेवल्यावर मला त्याच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. माझ्या हृदयासारखीच अस्वस्थ आणि वेगवान. मी डोळे मिटले आणि त्या धडधडीशी माझा श्वास जुळून गेला. तो अजून जवळ आला. त्याने माझ्या गालावरून हळूवारपणे हात फिरवला. माझ्या केसात अजूनही पावसाचे थेंब अडकलेले होते. राहुलने माझ्या केसात चेहरा लपवला. त्या सुगंधात तो हरवून गेला. त्याच्या श्वासाचा उष्ण स्पर्श माझ्या मानेला लागला आणि मी गहिवरून गेले. मी साडीचा पदर घट्ट धरून होते, पण त्याच्या स्पर्शाने पदर सरकू लागला. तो पदर त्याने अलगद बाजूला केला आणि माझ्या खांद्यावर ओठ टेकवले. मग वेळ वाया न घालवता लगेच माझ्या ओठांवर ओठ टेकवली. मी शहारले. माझे हृदय वेगात वाढायला लागले. माझ्या गळाचा खालचा भाग खालीवर होऊ लागला. तो लगेच माझ्या ओठांवर ताबा घेतला. मी डोळे बंद केले. आता मी सुद्धा राहुलला प्रतिसाद देऊ लागले. मला खूप दिवसापासून हे सर्व मिळणार होते, म्हणून मी अधिकच शहारत गेले. तो माझ्या मानेवर चुंबन करायला लागला. एका हाताने माझ्या सुंदर व्यक्तिमत्वाला स्पर्श करू लागला. मी प्रभावित होऊन चुळबुळ करायला लागले. हा खेळ 10 मिनिट चालला. मी आता खूप रंगात आली होती. मी उत्तेजित होण्यास सुरुवात झाली होती. तो मला किस करत माझे आधार मोकळे केले. ते मोकळे होताच माझ्या स्वर्गाचे 2 डोंगर उभे झाले. आता ते समोर स्पष्ट दिसत होते. ते पाहून राहुल हतबल करत होता. तो हळूहळू त्यांना स्पर्श करायला लागला. मी सळसळत होते. माझे आवाज येत होते. मी सुसकाठी टाकीत होती. तो अधिकच वेगळा स्पर्श करत होता. त्याच्या हरकतीने मी आता प्रचंड प्रभावित झाली होती. मी जोरजोरात श्वास घेत होती. त्याचे पुरुषी अस्तित्व खूप दाटून आले होते. तो गादी घालून हात घालून मला खाली वर केले आणि परत माझे सुंदर व्यक्तिमत्व हाताळायला लागले. मी उसळ जोरजोरात श्वास घेत होती. मी खूप उत्साहित झाली होती. मी पण फुल रंगात आली होती. त्याने सांगितल्याप्रमाणे मी पोझिशन घेतली. तो माझे राहिलेले कपडे बाजूला केले. आता माझी सुंदर नाजूक चाफे गळी तिला अधिक आकर्षित करत होती. तो लगेच माझे अस्तित्व मोकळे करत जोराने भावना माझ्या अस्तित्वात टाकली. तशी मी गुंचाळली. माझ्या डोळ्यातून पाणी आले. तो माझ्याकडे लक्ष दिलं नाही. मग तो माझ्या व्यक्तिमत्वाला हाताळत किस करत शांततेतील गोष्टी करायला लागला. मग मी शांत झाले. मग हळूहळू तो हालचाल करू लागला. तशी मी आनंदाने डोळे मिटू लागली. ते सुंदर क्षण ती अनुभवून आता सुखावून जाऊ लागले. तो आता माझा तळ गाठू लागला. तशी मी मादक सुसकाठी टाकायला लागली.
राहुल खूप चवटाळून माझ्या जीवनाचा तळ गाठत राहिला. आम्हाला काही भान राहिला नव्हता, कारण मला पण एक अप्रतिम सुख मिळत होतं. माझ्या चेहऱ्यावरचे भाव सारखे आनंदाने बदलत होते. माझ्या चेहऱ्यावर घामाचे दवबिंदू साठले होते, पण तो सारखा हालचाल करत होता आणि त्या सर्गे चाफेकळीचा आनंद घेत होता. मी नुसती मालक सुसकाठी टाकून त्या सुंदर क्षणाचा आनंद घेत होती. माझा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. माझे अस्तित्व मी माझ्या सुंदर जीवनात अनुभवत त्या क्षणाचा पुरेपूर आनंद घेत होती. मी मध्येच डोळे मिटून बोलत होती, अरे काय सुख देतोस रे राहुल. मग तो अधिकच हलचल करत आनंद घेत होता. शेवटी मी त्या उत्कृष्ट सुंदर क्षणापर्यंत येऊन पोहोचले. मी आवाज करत पकड घट्ट करून आचकी देऊ लागली. माझ्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. मी खूप आनंदित झाली होती. हळूहळू आनंदाने माझी पकड मजबूत होत गेली आणि मी शांत झाली. तो इकडे माझा पूर्ण ताबा घेतला होता. काही वेळातच त्याला स्वर्गात पोचल्यासारखं वाटू लागलं. ते उत्कृष्ट क्षण जवळ येत त्याचा बांध फुटला आणि तो माझ्या जीवनात आनंदाचे रंग उडवू लागला. त्याला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं. त्यांना एकदम हलकं हलकं वाटू लागलं. माझ्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता. मी शांत होऊन स्मित करत होती. मी त्याच्या केसावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली, खरंच राहुल, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला कधीच मिळालं नाही. तेव्हा राहुल आनंदाने खुश होत म्हणाले, तुझ्यासारखी सुंदर वहिनी असल्यावर मलाही आता कसलीच फिकीर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. खरंच तुझ्यासारखी वहिनी मिळणं म्हणजे खूप भाग्य लागतं. खरंच वहिनी, मी खूप भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखी वहिनी मिळाली. आणि त्या क्षणानंतर आम्ही दोघेही पूर्णपणे तृप्त समाधानाने एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो. त्या क्षणानंतर आम्हा दोघांनाही एकमेकांमध्ये समाधान आणि आनंद मिळालं होतं. काही वेळानंतर राहुल काही न बोलता निघून गेला. मी काही बोलले नाही. दोघंही शांत होतो. असेच एक दिवस गेले आणि मग राहुल त्याच्या आईबापांना घेऊन माझ्या घरी आला. माझ्याशी काहीच बोलला नव्हता. मला समजलं नव्हतं की तो त्याच्या आईबापांना का घेऊन आला आहे. त्याने त्याच्या आईबापांना आधी सांगितलं होतं की मला दीपालीशी लग्न करायचं आहे. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. ते ऐकल्यानंतर त्याचे आईबाबा माझ्याशी बोलायला आले. ते म्हणाले, दीपाली, आमच्या राहुलला तू पसंत आहेस. तुला राहुल आवडतो का? मला काय बोलावं हे काही समजत नव्हतं. मी अवाक झाले होते. माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या होत्या. राहुलने माझ्या आयुष्यातल्या अत्यंत कठीण काळात मला खंबीरपणे साथ दिली होती. माझ्या पडत्या काळात त्याने मला आधार दिला होता. ड्रॅगन फ्रूट लावण्याच्या निर्णयापासून ते ड्रॅगन फ्रूट तुटून विक्री होईपर्यंत आणि त्यांचे पैसे मिळेपर्यंत राहुल माझ्यासोबत होता. त्याने माझी काळजी घेतली होती. प्रत्येक टप्प्यावर मला मदत केली होती. संकटसमयी तो कायम माझ्या पाठीशी उभा राहिला होता. मी डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाले, तुम्हाला तर माहिती आहे, माझं एकदा लग्न झालं आहे. मी विधवा आहे. तुम्हाला हे चालेल का? त्यावर राहुलचे आई बाबा म्हणाले, न चालायला काय झालं? तुझ्यासारखी गुणी, देखणी, समजूतदार मुलगी आम्हाला सून म्हणून मिळते. याहून मोठं आमचं भाग्यच काय असेल. आणि तुझ्या मुलीला तर आम्ही आमच्या स्वतःच्या मुलीप्रमाणे जपू, सांभाळू. हे ऐकल्यावर माझं मन अगदी भरून आलं. काही दिवसातच राहुल आणि माझं लग्न पार पडलं. साधं पण खूप भावनिक आणि सुंदर लग्न झालं. आता मी राहुलला शेतात मदत करते. मला सुद्धा शेतीचा चांगला अनुभव आला होता. आम्ही दोघेही एकमेकांच्या साथीने खूप आनंदाने शेती करतो. आमचं आयुष्य आता स्थिर झालं होतं.
माझी मुलगीसुद्धा हळूहळू मोठी होत आहे. ती आता शाळेत जाते, अभ्यास करते आणि आम्हाला पाहून खूप आनंदी असते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी राहुलशी लग्न करायला हवं होतं की नको? तुम्हाला काय वाटतं? जर तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? कृपया कमेंट करून नक्की सांगा. कधी कधी आयुष्य आपल्याला तुकड्यात फोडून टाकतं, पण तुकड्यामधूनही एक नवीन चित्र उभं राहतं. दीपालीचं आयुष्य पतीच्या मृत्यूनंतर पूर्णपणे कोसळलं होतं. एकट्या मुलीला घेऊन तिने पुन्हा जीवन सुरू केलं. संकटात राहुलची मैत्री मिळाली आणि प्रेम निर्माण झालं. समाजाच्या नजरा झेलत स्वतःला स्वीकारत तिने पुन्हा लग्न केलं. प्रश्न असा आहे की विधवा स्त्रीने दुसरं लग्न करणं योग्य आहे की नाही? प्रेम फक्त पहिल्यांदाच खरं असतं का? आणि तुम्ही दीपालीच्या जागी असता तर काय केलं असतं? कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.